आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामविकासासाठी अतिदूरच्या 100 गावांची निवड करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यांना आवाहन. देशातल्या 329 जिल्ह्यांमधल्या 500 आकांक्षी तालुक्यांमध्ये संकल्प सप्ताह राबवला जाणार. स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत उद्या 1 ऑक्टोबर रोजी 1 तारीख 1 तास श्रमदान उपक्रम राबविला जाणार. ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचं विशेष प्राधान्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. चंद्रपुरात ओबीसी संघटनांचं उपोषण मागं. आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागपूर परिमंडळात 44 चार्जिंग स्टेशन्स, महावितरणच्या 6 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश. ग्रामविकासासाठी अतिदूर असलेल्या 100 गावांची निवड करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं मोदी यांच्या हस्ते आज संकल्प सप्ताह या विशेष उपक्रमाचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या 329 जिल्ह्यांमधल्या 500 तालुक्यांमध्ये संकल्प सप्ताह राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी बांधव तसंच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन उपस्थित होते. या सप्ताहाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होऊन 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट विकास संकल्पना घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास या उद्या रविवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी देशभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे. स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या 1 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसंच ग्रामीण भागात 1 तारीख 1 तास या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकानं ते असतील तिथं स्वच्छता साफसफाई करून या अभियानात सहभाग घ्यावा. गावागावांमध्ये शहरात प्रत्येक विभागात सकाळी 10 वाजल्यापासून या मोहिमेची सुरुवात होईल, ज्यातून स्वच्छतेची गरज, तिचे फायदे आणि महत्त्व पटवून दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान 2चा प्रारंभ केला होता. याची आठवण करून देत ते म्हणाले की संत गाडगे महाराजांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेची चळवळ सुरू केली. ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची असून त्यातून कचरामुक्त निरोगी महाराष्ट्राची निर्मिती होईल. मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा या 2 आंतरराज्य स्पर्धांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान नागपूर महानगरपालिकेद्वारे या उपक्रमासाठी सर्व झोनमधील 67 ठिकाणांची निवड करण्यात आली असून शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेच्या श्रमदानाच्या या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूरतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लॉयन्स क्लब नागपूर यांच्या सहयोगानं उद्या सकाळी 10 वाजता 1 तास गांधीसागर तलाव परिसर इथं स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती नागपूर क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे यांनी दिली आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीतर्फे सक्रिय लोकसहभागासह अकादमी आणि अंबाझरी तलावाला लागून असलेला रस्ता स्वच्छ करण्यात येणार आहे. पॉक्सो कायद्याखाली बालकांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी संमतीचं वर्तमान वय 18 वर्षच ठेवावं अशी शिफारस 22व्या कायदा आयोगानं केंद्र सरकारला केली आहे. हे वय कमी केलं तर बालविवाह आणि बालकांच्या तस्करी विरोधातील लढ्यावर हानीकारक परिणाम होतील असं आयोगानं नमूद केलं आहे. भारतात संमतीचं सध्याचं वय 18 वर्ष आहे. 16 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांकडून कायद्यानं संमती नसली तरी प्रत्यक्षात मौन मंजुरी असेल. अशा प्रकरणी परिस्थिती सुधारण्यासाठी पॉक्सो कायद्यात काही सुधारणा करणं आवश्यक आहे. अशा प्रकरणांना पॉक्सो कायद्याअंतर्गत ज्या प्रकरणांची कल्पना केली गेली होती तितक्याच तीव्रतेनं हाताळणं योग्य नाही असंही आयोगानं नमूद केलं आहे. आयोगानं या संदर्भातील आपला अहवाल केंद्रीय कायदा मंत्रालयाला नुकताच सादर केला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
मराठा समाजाला इतर मागासवर्ग ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी गेल्या 19 दिवसांपासून चंद्रपूर इथं उपोषणाला बसलेले ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांच्यासह 2 सहकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर उपोषण सोडलं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत घेतलेल्या सकारात्मक निर्णयांची माहिती फडणवीस यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत कोणतंही आरक्षण दिलं जाणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकारानं नागपूर परिमंडळात एकूण 44 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. यात महावितरणच्या स्वतःच्या नागपुरातील 6 चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यातील 31 आणि वर्धा जिल्ह्यातील 7 खासगी चार्जिंग स्टेशनचाही समावेश आहे. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या मागील वर्षभरापासून सातत्यानं वाढत आहे. नागपूर शहरातील गांधीबाग विभागात कळमना आणि मेयो इथल्या 33 केव्ही उपकेंद्रात, महाल विभागातील मॉडेल मिल उपकेंद्रात तर सिव्हिल लाईन्स विभागातील नारा, एमआरएस आणि बिजलीनगर उपकेंद्र इथं महावितरणची स्वतःची चार्जिंग स्टेशन्स आहेत. महावितरणच्या पॉवर अप ईव्ही या अॅप्लिकेशनचा वापर करून वाहन चालक आपल्या जवळचं चार्जिंग स्टेशन शोधू शकतात. तसंच वाहनाच्या चार्जिंगसाठी या मोबाईल अॅपचा वापर करू शकतात. नागपूर शहर आणि ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळून जिल्ह्यात आतापर्यंत 22,545 वाहनांची नोंद झाली आहे. आकाशवाणीची समृद्ध परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आणखी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक डॉ वसुधा गुप्ता यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज आकाशवाणीच्या पश्चिम विभागातल्या विविध विभागांच्या प्रमुखांच्या परिषदेत त्या बोलत होत्या. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कार्यक्षमतेनं करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून आकाशवाणीच्या लोकप्रियतेत वाढ करणं, समाज माध्यमांचा वापर वाढवणं तसंच नवीन संकल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना गुप्ता यांनी दिल्या. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातले प्रमुख उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सर्वच 764 ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग घेतला. या गावांमधून माती आणि तांदळानं भरलेले अमृत कलश पुढील प्रवासासाठी तालुका स्तरावर पाठवण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान गावागावांमध्ये माती आणि तांदूळ गोळा करून अमृत कलश तयार करण्यात आले. 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील अमृत कलश महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली इथं मुख्य कार्यक्रमात वापरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ नागपूर यांच्या वतीनं महात्मा गांधी जयंतीनिमित्त उद्या 1 ऑक्टोबरपासून ते येत्या 8 ऑक्टोबर दरम्यान खादी आणि ग्रामोद्योगी वस्तूंचं राज्यस्तरीय विक्री आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. सीताबर्डी इथल्या विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित या प्रदर्शनीचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागपूरकरांसाठी निःशुल्क खुलं असणार आहे. ग्रामोद्योग मंडळाकडून खादीच्या वस्तूंवर 20% सवलत असणार आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजता दरम्यान बुटी दवाखाना, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी इथं निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येत या निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी केलं आहे. नागपूर शहरात आज दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या जोरदार पावसानं रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. आता देखील ढगाळ वातावरण असून अधूनमधून विजांचा कडकडाट होत आहे. भंडारा जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर कालपासून परतीच्या पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. या पावसामुळे हलक्या वाणाच्या धान पिकाला फटका बसला आहे, तर जड वाणाच्या धान पिकासाठी हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ग्रामविकासासाठी अतिदूरच्या 100 गावांची निवड करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यांना आवाहन. देशातल्या 329 जिल्ह्यांमधल्या 500 आकांक्षी तालुक्यांमध्ये संकल्प सप्ताह राबवला जाणार.
स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत उद्या 1 ऑक्टोबर रोजी 1 तारीख 1 तास श्रमदान उपक्रम राबविला जाणार आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागपूर परिमंडळात 44 चार्जिंग स्टेशन्स, महावितरणच्या 6 चार्जिंग स्टेशनचा समावेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.